नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूया गव्हाचं पीठ आणि पालक वापरून केलेले पौष्टिक असे नूडल्स. हे पहा, एक वाटी पालक घेतला स्वच्छ धुवून, एक वाटी गव्हाचं पीठ, छोटी एक वाटी मटर उकडून घेतले आहे, अर्धी वाटी गाजर घेतला आहे, अर्धी वाटी शिमला मिरची आणि एक चमचा शेजवान चटणी, एक चमचा टोमॅटो सॉस आणि बारीक चिरून लसूण, बारीक चिरून आलं, 2 मिरच्या उभ्या कापून, अर्धा चमचा मीठ, एक कांदा पातळ उभा कापून आणि मूठभर कोथिंबीर. हे पहा, पालक घेतला आहे तो घालून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि थोडंसं पाणी घालून घेऊया आणि त्याची पेस्ट करून घेऊया. हे पहा, अशी बारीक करून घ्यायची पेस्ट. मी एकच घेतलं आहे वाटी गव्हाचं पीठ. तुम्हाला 2 वाट्या घ्यायचं आहे तर घ्या आपल्या आवडीनुसार. हे पहा, गव्हाचं पीठ, मीठ, अर्धा मीठ घालून घेऊया आणि पालक वाटून घेतला आहे ना तो घालून घेऊया. हे पहा, एक जीव करून घेऊया. हे पहा, गोळा तयार झाला आहे छानपैकी. झाकण बांधून ठेवूया 5 मिनटं. हे पहा, 5 मिनटं झाली आहे. आपण शेव करतो ना ते भांडं घेतलं आहे, त्याला मी तेल लावून घेतलं आहे आणि असा गोळा करायचा आणि त्याच्यामध्ये भरून घ्यायचा, छानपैकी आरामात भरून घ्यायचा आणि त्याला लावून घ्यायचं. हे पहा, 2 ग्लास मी पाणी ठेवलं आहे, छानपैकी उकळलं आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतलं आहे. आता ते आपण गव्हाचं पीठ आणि पालकचं घालून घेतलं आहे ना गोळा, तो आता घालून घेऊया, गाळून घेऊया थोडंस. हे पहा, थोडंस झाले आहे छानपैकी. चमच्याने असे मोकळे करून घ्यायचे आरामात. 2 ते 3 मिनटात शिजायला ठेवायचे, जास्त वेळ ठेवायचे नाही. हे पहा, छानपैकी शिजले आहेत. हे पहा, मस्त दिसत आहे. आणि एका भांड्यामध्ये बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे आणि पाण्यात तुकडे घालून घ्यायचे बर्फाचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं काढून घ्यायचे. हे पहा, आणि आता एक चाळण घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं ओतून घेऊया आणि त्याच्यावर असे छानपैकी तोडून घेऊया आणि तेल घालून घेऊया 2 चमचे. हे पहा, असे मोकळे करून घेऊया. खूप छान होतात हे गव्हाचे पिठाचे. गव्हाचं पीठ आणि पालक खूप छान होतात. मुलं, मोठी माणसं पालक खायला तोंड वाकडं करतात, त्यांना असं करून द्यायचे नूडल्स. आणि हे पौष्टिक आहेत. गव्हाचं पीठ आणि पालक वापरून केलेले खूप छान होतात, मस्त होतात. आता सर्व भाज्या घालून घेऊया आणि छानपैकी ते एकजीव करून घेऊया. 2 मिनटं झाकून 2 मिनटं झाली आहे. हे पहा, भाज्या छानपैकी शिजल्या आहेत. शेजवान चटणी घेतली 1 चमचा आणि मीठ. छानपैकी पकवून घेऊया, अशी जो करून घेऊया. हे पहा, खूप छान दिसत आहे, मस्त दिसत आहे. आपण आणतो विकत, त्याच्यामध्ये केमिकल वगैरे असतात. हे पौष्टिक आहेत. गव्हाचं पीठ आणि पालक वापरून केलेले खूप छान झाले आहेत. हे पहा, खूप छान दिसत आहेत, मस्तच झाले आहेत. तुम्हाला चमच्याने दाखवते. हे पहा, खूप छान झाले आहे, मस्त दिसत आहे. खायला पण खूप छान लागतात. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा.
चला तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.